आम्ही सर्व कर्जतवरून आलेलो आहे रायगडमधून. आम्हाला इथे असं समजलं की आनंद सागर चालू होणार आहे लवकरच आणि त्यासाठी आम्ही शेगावला आलेलो आहोत. असं आनंद सागर लवकरात लवकर चालू होईल याची आम्हाला खूप उत्सुकता आहे आणि ते लवकर लवकर चालू व्हावं ही इच्छा आहे. आम्हाला मीडिया YouTube वगैरे मीडियाद्वारे आम्हाला असं समजलं की आनंद सागर चालू होणार आहे. त्या निमित्ताने आम्ही आलो, पण अजून चालू झालं नाही. तर लवकरात लवकर 1-1.5 महिन्यात चालू होईल अशी आम्हाला आता बातमी मिळाली आणि ते लवकरात लवकर चालू व्हायची इच्छा आहे. कारण धार्मिक आणि पर्यटन स्थळापैकी ते एकमेव असं स्थान आहे तर तिथे खूप अलोट अशी गर्दी होते आणि ते लवकर लवकर चालू आहे हीच इच्छा आहे आमची. आम्ही रायगड कर्जत मधून आलो आहोत. आनंद सागर सुरू होत हे आम्हाला माहिती मिळाली म्हणून आम्ही उत्साहाने आलो आहोत. पण अजून 1-1.5 महिना लागणार आहे आनंद सागर सुरू होण्यासाठी. तेव्हा आम्ही परत आनंद सागर बघण्यासाठी खास परत येणार. आम्हाला आनंद सागर बघण्याचीच इच्छा होती, त्यासाठीच आम्ही आलो होतो. पण आता इथे आल्यावर समजलं की आनंद सागर 1-1.5 महिना लागेल अजून बघण्यासाठी सुरू होण्यासाठी. काय वाटतं आनंद सागर सुरू होणारी बातमी ऐकून कसं? आनंद सागर सुरू होणाऱ्या बातम्या ऐकून खूप आनंद वाटला आणि नक्की आम्ही परत येऊ आनंद सागर बघण्यासाठी. आनंद सागर सुरू राहिलं हे आम्हाला खूप आनंद झाला. आणि हे सगळे कसं आहे की आता जितके ऑटो आले होते तितकं आम्हाला हेच वाटत होतं की आनंद सागर लवकर चालू झालं पाहिजे. आणि आता आनंद सागर सुरू झालं तर आमचा खूप फायदा होणार आहे याचा. आणि कसे भक्त इथे भक्त माहीत पडलं पाहिजे असं हे आनंद सागर म्हणजे इतका की आमची पोटापाणी धंदा म्हणजे मस्त पद्धतशीर होणार आहे. आणि जसं की आता कोणी भक्त आल्या मार्गदर्शन चांगलं दाखवू शकतो आणि इथे सगळी सेवा आहे म्हणलं. कसं वाटतं आनंद सागर सुरू होणार आहे? आनंद सागर चालू होतं हे फार चांगलं झालं की आमच्या घरी परिवार पद्धती चालणार आहे आमचं. आणि सगळ्या लोकांना सांगतो भक्तांना सांगतो की आमचं तुम्ही या दर्शनाला आनंद सागर चालू तुमच्या लेकरं वाकरं आणून तिथे खूप आनंद घ्यावा हेच आमची म्हणण्याची विनंती आहे. आनंद सागर सुरू होणार आहे हा आम्हाला खूप आनंद आहे शेगाववासियांना. कारण याच्यापासून या आनंद सागर सुरू होण्यापासून आज इथं जे बेरोजगार विद्यार्थी आहेत, काही पोट भरणारे आहेत, त्याच्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचाही हे होणार आहे. म्हणजे त्यांना उदरनिर्वाह मिळणार आहे. ऑटोवाले झाले, रिक्षा आपलं घोडे चालक झाले, यांना सुद्धा रोजगार मिळणार आहे. आनंद सागर सुरू झाल्याने खूप आनंद राहणार आहे. आणि गावोगावची जे भक्त मंडळी आहे ते आनंद सागर मध्ये आनंद घेण्यासाठी संत गजानन महाराजांच्या चरणी हे येणार आहेत आणि याच्यापासून सर्वांनाच आनंद मिळणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.